तर शेतकरी मित्रांनो, सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. तर हे बघू शकता आपली पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली हळद. तर या हळदीवर आपण कमीत कमी खर्च, म्हणजे खर्च नसल्यापेक्षा खर्चावर खूप आपण नियंत्रण ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ही हळद आहे. आपण याला फवारणीमध्ये जीवामृत, गोकर्पामृत, बेलार्क, गाईच्या जारापासून बनवलेलं औषध, तसेच दह्यापासून जैविक युरिया याचा पण आपण हळदीला हिरवेपणा येण्यासाठी वापर केलेला आहे जीवामृतमध्ये टाकून. तर हे बघू शकता, हे आपल्या औषध बनवण्याच्या टाक्या. तर हे जीवामृत बघू शकता आणि याच्यामध्ये आपण हे गोकर्पामृत आणि तर फक्त शेतकरी मित्रांनो, ही आपली बघू शकता ऑर्गॅनिक तूर. फक्त थोडीशी मेहनत आहे, पण मेहनत थोडीशी जर केली तर आपला नक्कीच खर्च या हळदीमध्ये वाचू शकतो. त्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये आपण या हळदीचं उत्पादन नक्की घेऊ शकतो. आणि फक्त पहिल्यापासून जरासं काही गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं, ते म्हणजे मातीचा सेंद्रिय गर्भ वाढवण्यासाठी. आणि थोडी मानसिकता जर ठेवली तर, कारण रासायनिक जे हळद पीक करतात त्यांच्या हळदी पहिल्यांदा हिरव्यागार दिसतात, पण आपल्या हळदीची क्वालिटी हिरवेपणा यायला थोडासा वेळ लागतो. पण एकदा जर आले हिरवेपणा की आणि त्याच्या मुळांची वाढ झाली की हळद एक नंबर होते. तर आपण याला ह्युमिक म्हणून मुळ्या वाढवण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण दाखवलेलंच आहे की आपण भातापासून ह्युमिक बनवलं आणि या हळदीला सोडलं होतं. तर त्याचा पण एक नंबर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. तर मी तुम्हाला सांगू शकतो की आम्ही जे प्रयोग करायलो स्वयंभू ऑर्गॅनिक फार्मच्या माध्यमातून, ते तुम्हाला नवनवीन प्रयोग कमीत कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न घेता येईल यासाठी आपण नक्की व्हिडिओ टाकत आहोत. तर ते तुम्ही व्हिडिओ पहा आणि जरा तुम्ही रासायनिक जरी करत असाल तर करायचा प्रयत्न करा. कारण थोडं थोडं करत आपण शेतीवरला खर्च कमी केला तर आपल्याच खिशामध्ये बाकीचे उरलेले पैसे राहतील आणि आपल्याला खर्चही मिळतील. त्यासाठी या पद्धतीचा तुम्ही अवलंब करा. आपल्या चॅनलवर जाऊन आपण काय काय औषधं बनवतो आणि काय काय सोडतो याची प्रत्येक माहिती तुम्हाला देण्यात येईल. तर तसं तुम्ही फॉलोअप करू शकता. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय जवान, जय किसान.